शिक्षण संस्थाचालक व कर्मचारी यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे। संस्थाचालक शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेतात, मात्र त्या संस्थेत शिक्षण देणारे शिक्षक मात्र संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या भाषेत आपली उत्तरे देत आहेत। अकोले तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये अनेक संस्था असून या शिक्षण संस्थांमध्ये संस्थाचालक विद्यार्थी पट वाढवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतात, मात्र या ठिकाणी शिक्षणाचे पवित्र काम करणारे शिक्षकच शिक्षण संस्था चालकांना आरेरावी व दादागिरी तसेच दमबाजीची भाषा वापरताना दिसून येत आहेत। दुसरीकडे मात्र काही संस्थांमध्ये आदिवासी शिक्षक असून त्या ठिकाणी मराठी समाजातील लोकांचा वापर करून त्या आदिवासी शिक्षकांना मुख्याध्यापक पदावाचून वंचित ठेवले जात आहेत। असा अन्याय देखील या ठिकाणी केला जातोय। एका ठिकाणी काम करणारे पदोन्नती मिळून देखील त्यांची सिनियरिटी डावलली जाते। अनेक जण ज्या संस्थेत कामाला लागले आहेत त्या ठिकाणी या संस्था सुरू करण्यासाठी आमच्या आईवडिलांनी मोठे कष्ट घेतले असून ज्यामुळे काल आलेले पदाधिकारी यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, ज्यांनी शाळेला 2 लाख रुपये दिले त्यांनी स्वतःच्या नावावर शाळा घेतल्या नाहीत, आम्हाला त्यांनी शिकवण्याची गरज नाही असेही देखील बोलले जाते। एक काळ असा होता की शिक्षणासाठी लोक दान धर्म केल्यानंतर पुन्हा तोंडावर काढत नव्हते। आज मात्र परिस्थिती वेगळीच झाली आहे। ज्या संस्थेत पदावर काम करतात त्या संस्थेच्या संस्थाचालकांना आरेरावी करण्यात आता कर्मचारी पुढे दिसून येत आहेत। दुसरीकडे मात्र मराठी समाजातील शिक्षक आदिवासी भागात काम करत असताना त्यांच्यावर अन्याय केला जातो असे म्हटले देखील जाते। मात्र परिस्थिती पाहिली तर अनेक ठिकाणी अनेक शिक्षक संस्थाचालकांनी आदिवासी समाजातील शिक्षकांवर अन्याय करून त्या ठिकाणी मराठी शिक्षकांना मुख्याध्यापकाचे पदे देऊन एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायच केला नाही का? किती दिवस त्यांनी हा अन्याय सहन करायचा? पेसा कायदा लागू झाला, पेसा कायद्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येत नाहीत का? अनेक ठिकाणी हाच प्रकार सुरू आहे। संस्थाचालकांचे गोडे जो गाईल तोच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करेल, त्यांनाच मात्र संस्थाचालक पदे देऊन त्यांची इच्छाधरणी केली जाते। अनेक मुख्याध्यापक शाळेवर जात सुद्धा नाहीत। आम्हाला संस्थाचालकांनी वेगळे काम सांगितले आहे, फक्त हे मुख्याध्यापक सयाजीराव बनले आहेत। या सयाजीरावांना आता गटशिक्षण अधिकारी तरी जाब विचारतील का? शाळेवर न जाता शाळेचे निकाल चांगले लागतील का? आतापर्यंत कोणत्या संस्थाचालकांनी त्यांना जाब विचारला आहे? जाब विचारण्याची देखील संस्थाचालकांना आता हिंमत राहिली नाही का? तर दुसरीकडे मात्र मुख्याध्यापक पदावर संस्था जोपर्यंत देत नाही तोपर्यंत संस्थाचालकाचे काही जण गोडवे गातात। मात्र एकदा मुख्याध्यापक पद मिळाले की नंतर संस्थाचालकांना आरेरावी आणि दादागिरीची भाषा करू लागतात। यांचे या संस्थेसाठी योगदान नक्की काय आहे? आजपर्यंत केले काय यांनी? काल परवापर्यंत ही संस्था चालवण्यासाठी आमच्या आईवडिलांनी आजी आजोबांनी मोठे कष्ट केले आहेत। त्यामुळे कालच्या आलेल्या आयत्या पीठावर रेगोट्या मांडणाऱ्यांनी आम्हाला ज्ञान शिकू नये अशी भाषा आता वापरली जात आहे। आदिवासी भागातील शिक्षणांची दाईना लक्ष कुणाचे जाईना। एकीकडे मराठी समाजातील लोकांना खुश करण्यासाठी आदिवासी शिक्षकांवर अन्याय केला जातोय। आदिवासी भागातील अनेक शिक्षक शाळांवर मराठी समाजातील लोकांना त्यांना डावलून मुख्याध्यापक पद दिले जात आहे। दुसरीकडे मात्र आदिवासी भागात काम करत असताना मराठी समाजातील शिक्षकांना त्रास दिला जातो अशी उलट आशा वापरली जाते। मात्र हे चुकीचे आहे। सत्य परिस्थिती पाहिल्यानंतर आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकांवर एक प्रकारे संस्थाचालक दादागिरी करू लागला आहे। अशा संस्थाचालकांचा भांडाफोड केल्याशिवाय गावकरी न्यूज शांत बसणार नाही। ज्या शिक्षकांवर अन्याय होत असेल त्या शिक्षकांनी गावकरी न्यूजशी संपर्क साधावा। ज्या ठिकाणी अशा मुख्याध्यापक पदावर बसून काही शिक्षकांवर अन्याय केला जातो या शिक्षकांना देखील न्याय मिळालाच पाहिजे। नुसते निवडणुकीपुरते त्यांचे गोडवे गाऊ नका। ज्यांचे प्रमोशन झाले आहे अशा लोकांना पदोन्नती मिळाली आहे अशा निष्ठावंत शिक्षकांवर अन्याय होऊ देऊ नका अशी मागणी देखील आदिवासी भागातून आता होऊ लागली आहे। काही ठिकाणी तर जर तुम्ही मीडियाकडे हे प्रश्न मांडले तर तुमच्यावर संस्था कारवाई करेल अशी भाषा वापरली जाते। तर दुसरीकडे मात्र संस्थाचालकांवर देखील काही शिक्षक आता दादागिरीची भाषा वापरू लागले आहे। एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी संस्थाचालकांना भर रस्त्यामध्ये जाब विचारू लागले आहे। आता अशी परिस्थिती काही शिक्षकांनी निर्माण केली आहे। या परिस्थितीचा उद्रेक होऊ नये यासाठी संस्थाचालकांनी देखील आता पुढे यायला हवे। ज्या ठिकाणी एखाद्या शिक्षकावर अन्याय करून मुख्याध्यापक पद दुसऱ्याकडे प्रभारी म्हणून दिले जाते ते पण आता खाली करून योग्य त्या शिक्षकाला न्याय द्यावा अशी मागणी देखील होऊ लागली आहे। आदिवासी भागातील शिक्षण संस्था या मात्र सर्वांना न्याय देण्याचे काम करत आहे असे म्हटले देखील जाते। मात्र अनेक ठिकाणी शिक्षकांवर अन्याय केला जातो। या शिक्षकांवर अन्याय का केला जातो? तर आपल्या मर्जीतील शिक्षकाला मुख्याध्यापक पद देऊन आपले कामे करण्यासाठी उपयोग करत असेल तर एखाद्या निष्ठावंतावर अन्याय होत नाही का असा संतप्त सवाल देखील
व्यक्त होऊ लागला आहे। तर गेल्या 15 वर्षापासून अकोलेतील कोणत्याही शाळेचे शासकीय लेखापरीक्षण झालेच नाहीये। त्यामुळे अनेक शाळेमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरणे उघडकीस येतील यात मात्र शंकाच नाही। तर लवकरच शासकीय लेखापरीक्षण केले जातील असे आदेश देखील शासनाकडून पारित केले आहे। गावकरी न्यूजसाठी ब्युरो चीफ डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।